नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 विषयी खूप महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे 20 MCQ प्रश्न घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. सर्वांनी शेवटपर्यंत थोडाही स्किप न करता हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा महत्त्वाची थोडीशी माहिती पाहून घेऊयात. तर आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 चा विजेता संघ भारत देश ठरला आहे आणि आपल्या भारताने 8 मार्च 2026 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून हे विजेतेपद नुकतेच पटकावले आहे. यानंतर अंतिम सामन्याचे ठळक मुद्दे काय आहेत, तर आपल्या भारताची फलंदाजी. तर आपल्या भारत देशाने प्रथमच फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 5 बाद 255 धावांचा डोंगर उभा केला, जो टी20 विश्वचषक फायनल मधील सर्वोच्च स्कोर ठरलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संजू सॅमसनने 89 धावा केल्या 46 चेंडूमध्ये आणि ईशान किशन 54 धावा आणि अभिषेक शर्मा यांनी 52 धावा केल्या आणि न्यूझीलंडचे प्रत्युत्तर न्यूझीलंडचा संघ 19व्या षटकामध्ये 159 धावांवर सर्व बाद झालेला आहे. यानंतर आपल्या भारताची गोलंदाजी पाहून घेऊयात. तर जसप्रीत बुमराह 15 धावांमध्ये 4 विकेट केल्या आणि अक्षर पटेल 27 धावांमध्ये 3 विकेट. यानंतर या विजयाचे महत्त्व व विक्रम देखील आपण पाहून घेऊयात. तर घरच्या मैदानावर विजय झालेला आहे आणि भारत हा स्वतःच्या देशामध्ये टी20 विश्वचषक जिंकणारा पहिला पुरुष संघ देखील ठरला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विक्रमी बक्षीस रक्कम. तर या विजयासाठी भारतीय संघाला विक्रमी $3 दशलक्ष म्हणजे सुमारे 27.5 कोटी रुपये बक्षीस मिळाले आहे आणि 3 विजेतेपद आहेत. तर आपल्या भारताने आतापर्यंत 2007 मध्ये, 2024 मध्ये आणि 2026 मध्ये असे एकूण 3 टी20 विश्वचषक जिंकले आहेत. आणि मालिकावीर कोण, तर संपूर्ण स्पर्धेमध्ये 321 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरविण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता, ज्यामध्ये एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. यानंतर आपण महत्त्वाचे 20 प्रश्नांकडे वळणार आहोत. पहिला प्रश्न, टी20 विश्वचषक 2026 चा विजेता संघ कोणता संघ ठरला आहे, तर आपला भारत देश ठरला आहे. कोणता, तर आपला भारत देश. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न दुसरा, तर अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने कोणाचा पराभव केला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, न्यूझीलंडचा पराभव केला आहे आपल्या भारत देशाने. यानंतर तिसरा प्रश्न, आपल्या भारताने न्यूझीलंडवर एकूण किती धावांनी विजय मिळवला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 96 धावांनी. किती धावांनी, तर 96. यानंतर चौथा प्रश्न, टी20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना कोठे खेळला गेला, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद वर खेळला गेला आहे. यानंतर पाचवा प्रश्न, अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारत देशाने प्रथम फलंदाजी करताना एकूण किती धावा केल्या आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 255 धावा, 5 विकेट. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर न्यूझीलंडचा संघ किती धावांवर बाद झाला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 159. किती, तर 159. यानंतर 7वा प्रश्न, 2026 च्या टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण होता, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सूर्यकुमार यादव. कोण, तर सूर्यकुमार यादव. यानंतर 8वा प्रश्न, न्यूझीलंड संघाचे नेतृत्व कोणी केले, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिचेल सॅटनर यांनी केले आहे. कोणी, तर मिचेल सॅटनर. यानंतर पुढील प्रश्न 9वा, तर टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन कोणत्या देशांनी केले होते, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपला भारत देश व श्रीलंकाने केले होते. यानंतर 10वा प्रश्न, तर आपल्या भारताने आतापर्यंत किती वेळा टी20 विश्वचषक जिंकला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 3 वेळा जिंकला आहे. किती वेळा, तर 3 वेळा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 11वा, तर या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये आपल्या भारत देशाने कोणत्या संघाला हरवले आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, इंग्लंड. या कोणत्या, तर इंग्लंड. यानंतर 12वा प्रश्न,
2026च्या विश्वचषकामध्ये एकूण किती संघांनी सहभाग घेतला होता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 20 संघांनी. किती? तर 20 संघांनी. यानंतर 13वा प्रश्न, तर पहिल्या उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडने कोणत्या संघाला पराभूत केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका. या कोणत्या? तर दक्षिण आफ्रिका. यानंतर 14वा, तर उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात वेगवान शतक कोणी ठोकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फिन ॲलनने. कोणी? तर फिन ॲलन. यानंतर 15वा प्रश्न, तर आपल्या भारत देशाने सुपर 8 या फेरीतील महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोणत्या संघाचा पराभव केला होता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी वेस्ट इंडिजचा. कोणाचा? तर वेस्ट इंडिजचा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे 16वा, तर अंतिम सामन्यामध्ये सामनावीर म्हणजेच प्लेयर ऑफ द फायनल कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जसप्रीत बुमराह ठरला आहे. यानंतर 17वा प्रश्न, अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारतासाठी सर्वाधिक धावा कोणी केल्या? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी संजू सॅमसन यांनी. कोणी? तर संजू सॅमसन. यानंतर 18वा प्रश्न, तर T20 विश्वचषक 2026 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी संजू सॅमसन ठरलेला आहे. यानंतर 19वा प्रश्न, तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कोण ठरला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जसप्रीत बुमराह ठरलेला आहे. यानंतर 20वा प्रश्न, T20 विश्वचषकाच्या इतिहासामध्ये सलग 2दा विजेतेपद मिळवणारा पहिला संघ कोणता आहे? तर तो आहे आपला भारत देश हा संघ. तर आपल्या भारताने एकूण किती वेळा विजेतेपद पटकावले? तर 3 वेळा पटकावले आहे आणि सलग 2दा पटकावणारा संघ देखील आपला भारत देश ठरला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलाय. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहूयात. अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारत देशाने कोणाचा पराभव केला आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.